हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच सुंदर ब्लाउज डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. अगोदर आपल्याला इथे अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे. ब्लाउजची उंची आपण 13.5 घेतलेली आहे, रुंदी 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 5.5 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची उंची आपण इथं 9.5 इंच घेतलेली आहे. 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून आपण इथं 3 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकार मध्ये दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं अस्तरवरती गळा जो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस ओपन करून घ्यायचं आहे. ब्लाउज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपला गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. खालच्या साईडला टीप मारल्यानंतर आपण इथं गळ्याला पण टीप मारून घेऊया. अगदी व्यवस्थित आपल्याला पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं गळ्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर गळा जो आपण इथं आतला कट करून घेऊया अगदी व्यवस्थित. साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडला. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. बघू शकता अशा प्रकारे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण दाब टीप मारून घेतलेला आहे. गळ्याला पण आपण इथं दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा होतो, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर साईडचा जो एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे आपण इथं शिलाईच्या बाहेरचा कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे. गळा जे आपण इथं तयार करून घेतलेला आहे, आता गळ्यावरती आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता सिंपल असं आपण इथं लेस घेतलेला आहे. पूर्ण गळ्याला आपण इथं फिनिशिंगनं लेस लावून घेऊया. गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. आपला गळ्याचा शेप किंवा लुक बिघडला नाही पाहिजे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ अगदी सावकाशपणे आणि स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला लेस लावून घेतलेला आहे. आता ह्याच्यावरती सुंदर असं आता डिझाईन बनवायला घेऊया. तर अशा प्रकारे आपण छोटंसं इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. ह्याला डबल फोल्ड करून याच्यावरती हार्टचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं हार्टचा शेप दिलेला आहे. त्यानंतर कट करून घेऊया. जसं आपण शेप दिलेला आहे तसाच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला अजून 2 कट करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथं ठेवून सेट करून घ्यायचा आहे.
कॅनव्हसच्या साईडला आपण थोडं कसं कपडा ठेवून इथं कट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कापड जे कट करून घेतलेलं आहे आतमध्ये कॅनव्हस पेपर ठेवून. त्यानंतर आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये साईडला आपण छोटे छोटे कट मारून कापड जे आपल्याला आतमध्ये दुमडून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये कापड जे आपण इथं आतल्या साईडला दुमडून वरच्या साईडला टिप मारून घेत आहोत. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे तिन्ही हार्टचे जे शेप आहे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण ह्याच्यावरती लेस लावून घेऊया. जसा आपला पॅचचा शेप आहे तसाच आपल्याला इथं पूर्ण लेस लावून घ्यायचा आहे. तर बऱ्याच बायकांना गोल गळा हा खूप आवडत असतो. तर गोल गळ्यावरची अशी डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येणारे नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ बघायला नाही तुम्हाला शिकायला भेटतील अगदी सोप्या पद्धतीने. तर अशा प्रकारे आपण लेस लावून घेतलेला आहे आपण इथं. तर तिन्ही पॅचला आपण लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे 3.5 इंचाचा. याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने आपल्याला ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण पट्टीवरती जे आहे टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर पट्टीला आपण इथं पलटून घेऊया. त्यानंतर पट्टी आपण इथं पलटून घेतलेला आहे. याच्यावरती आपल्याला इथं प्लेट्स मारून घ्यायचे आहेत. बघू शकता आपल्याला इथं फ्रिज तयार करून घ्यायचा आहे. अगदी एकसारखे आपल्याला इथं प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. बघू शकता जर तुम्हाला गोल गळ्यावरचा डिझाईन बनवायचा असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या ब्लाउजला आणि साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन. किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार करून घेतलेला आहे. गळ्याच्या साईडला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. बघू शकता 1 इंचावर आपण इथं मार्किंग करून पूर्ण गळ्याला इथं फ्रिल्स लावून घेत आहोत. आतमध्ये आपण इथं 1 इंचाचं गॅप सोडलेला आहे. तर अशा प्रकारे पूर्ण फिनिशिंगनं आपण इथं पूर्ण गळ्याला इथं फ्रिल्स लावून घ्यायचं आहे. बऱ्याच बायकांना गोल गळ्यावर काहीतरी युनिक आणि नवीन डिझाईन बनवायचं असतं. तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ अगदी स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं फ्रिल्स लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं फ्रिल्सला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं आपण इथं गळ्याला लेस लावून घेऊया. तर बघू शकता फ्रिल्स वरती आपण इथं लेस लावून घ्यायचा आहे. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा. येणारे नवनवीन ब्लाउज डिझाईनचे कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला शिकायला आणि बघायला भेटतील. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडते का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर जे हार्टचे आपण पॅच तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला इथं सेंटरमध्ये ठेवून टिप मारून घ्यायचं आहे खालच्या साईडला. बघू शकता अशा प्रकारे अगदी फिनिशिंगने आपण इथं याच्यावरती टिप मारून घेऊया. तर दुसरा पण पॅच आपण अशा प्रकारे ठेवून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं तिसरा पण ठेवून अशा प्रकारे सेट करून इथं टिप मारून घेत आहोत. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तुमच्या ब्लाउजला आणि तुमच्या साडीला नवीन लुक देईल हा डिझाईन. तुम्ही पण एकदा नक्की हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवा. त्यानंतर आपण इथं गळ्याला लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं सिंपल असं लटकन तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं गळ्याला लावून घेऊया दोन्ही लटकन जे आहे. कोणत्या पण ब्लाउज पीसवरती तुम्ही अशी डिझाईन बनवा, नक्कीच छान आणि सुंदर दिसेल. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एका साईडला नॉट लावून घेतलेला आहे, दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया.
वरची जी दोरी आपण इथं बांधून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या सेंटरमध्ये एक बटन लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो लुक आहे अजून उठून दिसतो. तर अशा प्रकारे आपला कमी वेळेत आणि खूप सुंदर असं आपला डिझाईन इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. डिझाईन कसं झालेलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.